एवढ्या बी संकटात पाडायचं नसतं. प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारखं केल्या पाहिजे. त्या जीवनात कोणाला त्रास द्यायचा नसतो हे बी मला कळालं, आणि जीवनात त्रास दिल्यानंतर आपल्याला काय होतं हे बी मला कळालं. प्रत्येक गोष्ट मी तुम्ही म्हणतातच चाललो. बाबांनो, आज जर आपण त्रास दिला लोकांना तर आपला त्रास होतो. चाललो ना देवा तुमच्या मनाने, काही गोष्टी वाईट केल्या का? हां, पण मला असं कळत नाही तुम्ही तरी कवर झोपायचे बरं. थोडाफार समोरच्या माणसाचा विचार नाही केला तुम्ही की हो माणूस काय चीज आहे. हां, अरे जे माझ्या भावाने केलं ना, पाठीमागं एक बहीण आहे, तिसरी, आम्ही कोणीच करू शकत नाहीत. आज माझ्या आई बापाची सेवा त्यांनी एवढी केली, आम्हाला करता येणार नाही एवढी सेवा केली. नाही बोलला कोणाला, नाही काही गोष्टी केल्या, पण मला असं वाटतं देवा की मी त्याला काही गोष्टीची साथ द्यायला बघत होतो, पण त्या गोष्टी तो मला ओळखून नाही दिल्या काही गोष्टी. काय देवा एवढे केलं. अरे जगात असं काका म्हणाला लई टाईम लागत होता. असं काका चेजच असा होता, त्यांनी जे केलं ना आमचा अख्खा आयुष्य तरी आम्हाला करता येणार नाही. कष्ट केलं भरपूर लहानपणीपासून आम्हाला सांभाळलं, आणि त्याचं काय तत्व आहे ते ओळखून घेतलं बरोबर. घरातलं आपलं वेगळे गेल्यानंतर 5 जण भावातून आम्ही वेगळे निघलो होतो. त्यांनी सगळं केलं भरपूर, कष्ट लई केलं ते. त्याच्या कष्टाची चीज नाही झाली, फक्त ह्याचं टेन्शन येतं देवा मला. लहानपणीपासून आम्ही येला ते वेगळे सांभाळले मला त्यांनी. प्रत्येक गोष्टी मी त्याला म्हणायचो, अन्या असं करी, अन्न तसं करायचं करी, हे अन्य हे थोबड तोंड असं बोलायचं त्याला. मी अन्य मला बोलत नाही रे, पण माझ्या अन्या लास्ट याला पण त्यांनी मला काही शेवट नाहीच काही गोष्टी सांगितल्या. ठराविक होता, त्याची कडीला तारा दिली त्यांनी. हे भाऊ आता माझा, ह्या भावाला आयुष्यभर शिकत करण्याचा असा भाऊ आता माझा. तरी जीवनात माझ्या भावांची केलं कोणाला गोष्टी करता येणार नाही. आज एक वस्ती बांधली होती, त्या वस्तीवरती माझा भाऊ राहत होता, आणि जिद्दीबाजी एकदम. कोणाच्या पाया पाडा नाही गेली, कधीच नाही पाया पाडला कोणाच्या. त्याला भाऊ म्हणते. लहानपणी आम्ही असे दिवस काढले की आई बाबा पाऊस थोडा जायचे, त्या ठिकाणी मला त्यांनी सांभाळले. आमचा बारका भाऊ तो लय बारीक होता, इसने देखा. पण देवा कोणती वाईट गोष्ट दिली तरी मी तुझ्याकडलं एक पोरग मागितलं, आज तुझ्याकडलं एक पोरग मागितलं, देवा तू दिलंच. पण त्याचे फेडाव कसे मी कोणचे काय केले मी माझ्याकडे आज काय सांग ना मला. तो अरे मला 3 दिलेस तरी पण माझे कामाचे नाही ते. जीवनात येऊन मी एवढं काही गोष्टी केल्या की पाप लागण अशा गोष्टी केल्याच नाहीत. लोकांनी मला काही गोष्टी बेकार समजलं असेल, नाही केलं मी या गोष्टी. अरे त्याला जी वस्तू लागत होती ती वस्तू मी दिली असते माझ्या शरीराची काढून. देवजी परपंच करत होता की मला करता येणार नाही, किंवा माझ्या बारक्या भावाला करता येणार नाही. आज आमचा बाप एवढं टेन्शनमध्ये राहतो, काही गोष्टी बोलतो, ते फक्त भावाने सहन केलं. 50 वर्षाचा भाऊ आता 55 वर्ष असेल त्याचं, त्यांनी सहन केलं, पण आम्ही नाही सहन करू शकलो काही गोष्टी. आणि न माझ्या भावाला काही व्यसन, न काही सुद्धा खात नव्हतं. तेव्हा का नाही टेन्शन येणार मला काम करतो. प्रत्येक गोष्टी टेन्शन घेतो. माझ्या भावाने हे केलं, माझ्या भावाला ते झालं. अरे माझ्या भावाने मला एक गोष्ट नाही सांगितली, कारण बा आपल्याला असं करायचे, हे झालं म्हणून मरूपर्यंत नाही सांगितलं काही गोष्टी. पण लढला, प्रत्येक गोष्टीत लढला त्या भावाला भाऊ म्हणते. आणि हे ती आहे ना आज बी फक्त त्याच्या बायका पोरासाठी घालणारी जीवनात आहे. मला नको आहे काही धन दौलत, नको काही नको मला. फक्त एक लोकांचे 10 रुपये कर्ज आहे माझ्या पाठीमागं, ते मिटवतो मी ज्या लेकरासाठी आणि त्याच्या माऊलीसाठी. कारण की त्या माऊलीने बी आपल्यासाठी भरपूर केलेलं आहे. आज जर कधी गावाकडे गेलो तर
हक्काने आपलं मस्तपैकी जेवण खाऊन करू शकतो तिथं मी ह्या गोष्टी केल्या माझ्यासाठी. आज बारक्या भावाची भाऊजाई बायको बी कधी आपल्याला कोणत्या गोष्टीला कमी नाही केलं तिने बिचाऱ्याने, तोंड भरून बोलते. पण काही गोष्टीत काही प्रपंच असा असतो. भावांनो चुकू नका तुम्ही. अरे गेल्यानंतर काही सगळ्या गोष्टी कळतात माणसाला, जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कळत नाही माणसाला. अरे मी देवाला म्हणतो तो माझा भाऊ फक्त जिवंत ठेव, काही नको बसून राहू दे माझा भाऊ. पण नाही, शेवटी त्यांनी ना त्याचा स्वतःचा ध्येय सोडला, सगळं सोडून गेला. काय या पैशा पाण्याचं धन दौलतचं काय करायचं. आता त्याच टायमाला मला म्हणतो का नाही ये इथं माझ्याकडे पैसे येतं, मी तुझं कर्ज मिटतो, आपण सगळं काय ते व्यवस्थित करू. त्या टायमाला मी हरलो नसतो त्यांना, आज हरलो मी. आज जिंदगीत मला पुढचे दिवस दिसायला लागले. तुझा जो पण पंच केला ना ते आम्ही करू शकत नाही. तू सरकारची दिवस तूच होतास. सकाळच्या 7 वाजल्यात 6:30 वाजले असतात रात्र झोप येत नाही मला. असं वाटतं की माझा भाऊ आता तोपर्यंत मला कधीच माझ्या वस्तीचं टेन्शन नव्हतं मला. आज लोकांनी मला नावं ठेवले, कुत्रं काय नेलं दाव्याला, पण माझ्या भावाचे वस्तीची राखण करायला फक्त कुत्रं नेलं दाव्याला. आणि तेच कुत्रं उद्या त्याला काय करून दाखवत तुम्हाला सांगतो मी. लोकांनी माझी परीक्षा बघितली. माझ्या भावासारखा माणूस कोणीच नव्हता जगात. मी स्वतःला समजत नाही बरं का, मी वेशाना, पण माझा भाऊ जी होता ना ते कोणीच नव्हतं. त्या भावाने फक्त आज करून त्याचा आत्मा ऐकत असेल, त्या भावाने प्राण नव्हतं सोडायला पाहिजे. भावलींनो जगात काही नाही रे, जन्म एकदाच्या माणसाला, परत परत जन्म नाही आहे. पण फक्त तुम्ही एकच विचार करा की ह्या जगात येऊन आपण कुणाला करायचं कुणाला सोडायचं. अरे माझी परिस्थिती बहुत लई बेकार होती. माझ्याकडे पैसे नव्हते. आज एक टायमाला मी शेती विकू शकतो, मला काही नको आहे, पण माझा भाऊ जिवंत राहायला पाहिजे फक्त. तर जमिनीचं काही नको आहे, जमीन आपल्याला काही येणार आहे, पण भाऊ देणार होता मला काही गोष्टी. त्याचं ज्ञान होतं काही गोष्टीचं, त्याचं मी ऐकलं नाही लहानपणी काही गोष्टी. माझ्या मी तऱ्हेने चाललो, ते त्याच्या तऱ्हेने चालला. शेवटपर्यंत सांगितलं नाही मला त्यांनी काय करायचं म्हणून. भावांनो लक्षात ठेवा या गोष्टी. जे आपला मोठा भाऊ असतो ना जगात कोणीच नसतं. जग तुम्ही बघा था, हे जगात आपल्याला ना येण्यात काढलेलं लोकांनी, पण प्रत्येक गोष्टीत मी विचार केलेला आहे. जीवनात येऊ जिद्दीबाज माणूस असावा कधी बी जीवनात येऊ. तो जिद्दीबाज आहे ना तो कधीच व्हायला जातो. तसा माझा भाऊ आता, भावाने लई केलं माझ्या. त्याचा आत्मा ऐकत असेल पण त्याचा उपकार कधी विसरू नये, जीवनभर उपकार विसरू नये असे कामं केलेत माझ्या भावाने. आज प्रत्येक गोष्टीत भाऊ जरी बोलला असा 2 शब्द त्याच्या पद्धतीने बोलला देऊ, कुणी असेल तर तुम्ही असेल तरी तुम्ही बोलणारच. पण मला असं म्हणायचं होतं की त्यांनी केलं ना त्याच्या तराने केल्या सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्टी सेवा केली देवाची. बरे देवा तू देव उभा नाही राहिला. एखादी गोष्ट देवा ऐकलं असतं माझं, तो मी तुला सांगत होतो देवा फक्त माझ्या भावाला जिवंत ठेव, मी कुठं असू दे माझा भाऊ फक्त जिवंत राहू दे. आणि ती सावली पाहिजे, सावली होती. आपण त्यावेळी झाड लावतो ना, झाडात सावलीला बसतं माणूस. ना त्या लेकराला काही दुःख लागून देणार मी कोणत्या गोष्टीचं, ना त्या माऊलीला दुःख लागून देणार. मी करीन देवा, पण एक तर माझं काही बदल असताना मला वरती नाही करत. आणि ज्या भावाला मी साथ द्यायची त्या भावाला साथ नाही देऊ शकलो टायमाला. माझी परिस्थिती वाईट होती ना. आणि देवा त्या टायमाला जर मला तो सहकार्य केला असताना, अजून म्हणतो मी म्हणता असतात ते दिवस तेवढे होते. पण नाही रे देवा, त्याचे दिवस तेवढे नव्हते, त्याचे दिवस लय होते. ते सगळ्या काही गोष्टी करून गेला. प्रत्येक गोष्टीत मी सगळं सहकार्य केलं देवा, कोणाला त्रास नाही व्हावा म्हणून. कधीच विचार नाही केला माझ्या जीवाचा. आज जरी बाहेर चाललो तरी माझा पुतण्या कसा जगल, माझे पोरं कसे जगत आहेत, माझ्या पुतणीला कधी त्रास नाही झाला पाहिजे ह्याचा विचार करून जगलो मी देवा. पण देवा मला तुम्ही काहीच नाही देत. जीवनात मी वेगळा विचार केला. अरे मी कुठं असून दे
माझा भाऊ जिंदाबाजी. अशी ज्योत पेटून चालणारा माणूस आहे मी. पण तुम्ही ती जवळी ज्योत. आणि हे रडू लोकांसमोर नाही दाखवू शकत, पण तुला सांगू शकतो मी हे फक्त अंतःकरणातून की माझ्या भावाने किती माझं प्रेम होतं ती. नुसतं लोकांसमोर तर मजा करण्यात काय मजा असतो. त्या भावाने लई काही गोष्टी केल्यात माझ्यासाठी. लहान होतो आम्ही, आईबा पाऊस तोडा जायचे, तसं माझा भाऊ मला सांभाळायचा. कधी आंब्याची आडी घातली, कधी सीताफळाची आडी घातली, तर मला टाकून खाल्लं नाही तरी कधीच. आम्ही बारीक होतो. एकच चोरी केली शाळेमध्ये. त्याच्या खिशातून 10 रुपये काढून नेले ते आईला, आणि त्याला कळालं. त्याने बांधून हाणलं होतं मला. असा माझा भाव आहे. कारण की गण्याला परत या गोष्टीची संस्कृत नाही लागावं बरोबर. पण गण्या त्याच्या तारानेच गेला आणि माझा भाऊ शेवट सोडून गेला मला. आवडील हे करू नका, भावाचं ऐकारे कधी मी. भाऊ सांगते वाईट नसतं. मोठा भाऊ म्हणजे वडिलाच्या प्रमाणे असतो रे. जय श्रीराम, जय भगवान. एवढं दुःख आले मला काही गोष्टीचं, पण सांगू शकत नाही मी काही. जय श्रीराम. सांभाळा भावाला. भाऊ परत आहे ना असं भेटणार नाही कोणालाच. एवढा भाऊ एक नंबर होता माझा. जय श्रीराम.